आणि त्यांच्याप्रती असलेली भक्ती. देवांना आपण सांगू शकत नाही देवा आमचं हे आमचं ते. आपण इथे सर्वच जण पाहुणे म्हणून आहोत. फक्त आपण जन्माला आलोय, देवाने जन्माला घातलंय. आपलं जेवढं कार्य आहे ते सद्भावासाठी, चांगल्या कामासाठी, चांगल्या कर्मासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी आपल्याला हे आपलं आयुष्य घालवायचंय. पूर्ण जीवन भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवायचंय. देवाने आपल्याला हा जो मनुष्य जन्म दिलेला आहे फक्त तुझं माझं करण्यासाठी दिलेला नाही. आपल्याला मनुष्य योनी एकदाच प्राप्त झालेली आहे, परत हा जन्म होणे नाही. मग हा जो जन्म आलेला आहे कशासाठी? 84 लक्ष योनीमधून आपण जन्माला येतो मोक्षाचा मार्ग आपल्याला प्राप्त होण्यासाठी. कारण मनुष्य जन्म असा आहे की तिथे आपल्याला मोक्षाचा मार्ग दिसू शकतो. आणि मोक्षाचा मार्ग कोण दाखवतं? भगवंत स्वामी महाराज. स्वामींना मोक्षकारक म्हटलं जातं, मोक्षदायक म्हटलं जातं. मोक्ष देणारे कोण आहेत? स्वामी आहेत. कारण ते प्रत्यक्ष शिवस्वरूप आहेत, प्रत्यक्ष विष्णू स्वरूप आहेत, ब्रह्मस्वरूप आहेत. त्यामुळे आपण इथे जेव्हा भगवंताची सेवा करू, नाम घेऊ, आपल्या मनामध्ये दांभिक विचार कधीच नाही आला पाहिजे. दांभिक म्हणजे काय? दाखवणारी भक्ती. विशेष स्वरूपाने वर्णन काय आहे? जो करिता दांभिक भक्ती तयावरी न होय स्वामींची प्रीती, सद्भावाने जो स्मरताती स्वामी होती कृपाळू. सद्भावाने जो भगवंताचं नाम घेईल, सद्भावाने जो भगवंताची पूजा करीन, शुद्ध मनाने प्रेमाने जो भगवंताचं नाम घेईल, त्याच्यावर भगवंत कृपादृष्टी दाखवतात. परंतु स्वामींपुढे किंवा देवतेंपुढे मीपणा दाखवला तर केलेली सेवा सगळी व्यर्थ ठरते. त्याच्यामुळे अहमपणा बाजूला ठेवायचा, देवापुढे अहमपणा ठेवायचा नाही. कारण आपली तेवढी योग्यता नाही की देवांना आपण म्हणू देवा मी तुम्हाला हे दिलं. आता प्रत्येक जण काही ना काही गोष्टी देत असतो. देवाला कोणी काही दिलं असेल, कोणी काही दिलं असेल, परंतु आपल्याला देणारे कोण आहेत? भगवंत आहेत. त्यामुळे मी दिला असं म्हणायचं नाही. भगवंतानी मला ती शक्ती दिली, भगवंताने मला ते योग्य ठरवलं आणि माझ्या हातून ही सेवा घडली. सांगण्याचं उद्दिष्ट काय? आपण मनुष्य जन्मामध्ये जन्माला जेव्हा येतो तेव्हा चांगल्या कर्मासाठी चांगले कर्म घेऊन जन्माला आलेलो असतो, प्रारब्धाने जन्माला आलेलो असतो. आणि मनुष्य जन्मामध्येच आपल्याला मोक्ष प्राप्त होणार आहे. अन्य कोणत्या जन्मामध्ये आपल्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. जेव्हा मोक्षाचा मार्ग जर आपल्याला मिळवायचा आहे तर त्याला एकच उपाय, ते म्हणजे भगवंताचं नाम. जेव्हा आपल्या मनामध्ये भगवंताच्या प्रती आस्था श्रद्धा असते तेव्हाच भगवंत आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने दर्शन देत असतो. स्वामींनी अनेक लीला दाखवलेल्या आहेत. स्वामींच्या लीला आपण कोणीच ओळखू शकत नाहीत. स्वामींनी साक्षात जगदंबेचं रूप पण दाखवलेलं आहे. स्वामींनी साक्षात भगवान शंकरांचं रूप पण दाखवलेलं आहे. साक्षात विष्णूंचं रूप दाखवलं आहे. आणि साक्षात भगवंताने विविध प्रकारचे भगवंताचे, आता उदाहरणार्थ माझी श्रद्धा जर भगवान शंकरांवर आहे तर तुम्हाला जर मनामध्ये भक्ती असेल तर तिथे शंकर दिसणार. माझी भक्ती जर देवी मातेवर आहे तर प्रत्यक्ष काली अंबा मला तिथे दिसणार. तर मगाशी मी वर्णन काय केलेलं आहे? गिरीश गिरीधर गिरिजा शंकर गिरिकंदर हे गिरिपुहरा, शिव शिव शंकर शंभू हर हर शशिशेखर तू गिरिहरा, मत्स्य कूर्म तू वराह शेषा, वामन परशुराम महान, पंढरी विठ्ठल गिरिहर विष्णू, रामकृष्ण तू श्री हनुमान, तूच भवानी काली अंबा गौरी दुर्गा शक्तिवरा, जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपा करा. आपल्याला पंढरपूरला नाही जाता आलं, इथे प्रत्यक्ष विठ्ठल येऊन बसलेला आहे. आपल्याला तुळजापूरला नाही जाता आलं, प्रत्यक्ष काली अंबेचं स्वरूपच ते आहेत. आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाला जर नाही जाता आलं तरी प्रत्यक्ष स्वामींमध्येच ते लिंग आहेत. आत्ता पण आपण बघितलंच असेल. आणि स्वामींचं सहस्र नामावलीमध्ये वर्णन आहे. आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही, फक्त स्वामींमध्येच सगळ्यांना पाहण्याची आवश्यकता आहे. आणि हे कधी आपल्याला प्राप्त होतं, कधी समजून येतं? जेव्हा आपलं प्रापंचिक आकर्षण कमी होतं आणि भगवंताच्या भक्तीचं नामाचं आकर्षण आपल्या मनामध्ये जागृत होतं तेव्हा आपल्याला याची अनुभूती मिळते. आपल्याला समजतं की मला कुठेच जाण्याची गरज नाही, मला फक्त इथे बसूनच भगवंतामध्ये भगवंत पाहण्याची. आता अनेक लोक म्हणतात स्वामी देव आहे का? पण मगाशी पण मी वर्णन केलं,
ती केवळ फक्त मनुष्य मूर्ती नाही. भगवंताला म्हटलं पाहिजे, देवा बाबा तू आहेस म्हणून मी आहे. तर लोक आता मनुष्य देवाने जन्माला घालताना त्याला एवढं बुद्धिमान बनवलंय की तोच देवावर प्रश्न उपस्थित करतो की बाबा तू देव आहेस का. थोडंसं आपल्याला काही दुःख आलं तर आपण म्हणतो, देवा आम्ही तुझी एवढी सेवा केली, आमच्या आयुष्यात दुःखच आलं. परंतु स्वामी महाराजांचे अत्यंत निस्सीम भक्त चोळप्पा महाराज 20 वर्ष स्वामींच्या वास्तूमध्ये 20 वर्ष त्यांच्या घरामध्ये स्वामींनी निवास केलेला आहे. परंतु कोणालाच माहीत नसेल की त्यांनी किती यातना भोगलेल्या आहेत. एकेकाळी त्यांना अन्न ग्रहण करण्यासाठी सुद्धा खूप कष्ट करावे लागत होते. साक्षात परब्रह्म घरात आहे, साक्षात परमेश्वर घरात आहे, परंतु ते स्वामींना म्हणत होते का, स्वामी आता तुम्ही आमच्या घरामध्ये आलात, आम्हाला आता खायचे वांदे, तुम्ही काहीतरी करा. पण त्यांनी प्रेमभावाने फक्त स्वामींची भक्ती करत राहिले. स्वामींच्या आशीर्वादाने त्यांना मोक्ष प्राप्त झाला. तो कशामुळे, जेव्हा परमेश्वर प्रत्यक्ष स्वरूपाने दृश्य स्वरूपाने आपल्या घरामध्ये निवास करीत असतो, त्या भक्तांचं भाग्य किती मोठं म्हणायचं. आता काल इथे स्वामी समर्थ महाराजांच्या रेखी मठात गेलो होतो. पहिल्यांदा योग आला, परंतु अनेक लोकांना अजूनही माहीत नसेल की इथे नक्की काय आहे. रेखी मठामध्ये स्वामी महाराजांनी 8 वर्षाच्या बटूच्या स्वरूपामध्ये भिक्षा मागितलेली आहे, हे आपल्याला माहीत नाहीये. आणि स्वामी इथे प्रत्यक्ष स्वरूपाने प्रकट झालेले आहेत. तिथे खांब आहे बघा, अनेक लोकांना माहीत असेल. तिथे स्वामी प्रत्यक्ष स्वरूपाने प्रकट झाले होते. कशासाठी? आपल्या कल्याणासाठी. त्यांनी असंही सांगितलं, त्यांच्या ज्या माताश्री होत्या त्यांनी 8 वर्ष, तिथे दुसरा खांब पण आहे, तिथे साक्षात शंकर बाबा 8 वर्ष राहिलेले आहेत आणि शंकर बाबांना त्यांनी अन्न घातलेलं आहे. म्हणजे किती मोठं परम भाग्य आहे आपलं. शंकर बाबा म्हणा, स्वामी म्हणा, या आपल्या या भूमीमध्ये ते प्रत्यक्ष स्वरूपाने त्यांनी इथे त्यांच्या चरणाने ही सगळी भूमी पावन झालेली आहे. आणि त्या भूमीमध्ये आपण सगळेजण राहतोय याची कल्पनाही आपल्याला कदाचित नसेल, परंतु हे आपलं परम भाग्य आहे. जसं अक्कलकोट, तसं हेच आपण म्हणू शकतो की स्वामी तिथेही त्यांच्या लीला दाखवण्यासाठी प्रकट झालेले आहेत. म्हटलेलं आहे, काशी क्षेत्राचा जसा शंकर, पंढरीत तसा पांडुरंग आणि अक्कलकोटी तसा श्री स्वामी राजा. म्हणजे जसा पंढरीत पांडुरंग आहे, कोल्हापुरात जगदंबा आहे, महालक्ष्मी माता आहे, तसे स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात निवास करतात. आणि फक्त अक्कलकोटात नाही तर ते आता आपल्या जवळ आहेत. कणाकणामध्ये स्वामींचा निवास आहे. फक्त जेव्हा आपण तेवढं नाम घेतो, तेवढी भक्ती करतो, तेव्हा त्याची जागृतता आपल्याला प्राप्त होते आणि भगवंत आपल्यावर कृपादृष्टी दाखवतात. आता सांगण्याचं उद्दिष्ट काय, आता थोडासा विलंब होतोय, त्यामुळे सांगत गेलो तर दिवस पण पुरणार नाही. त्यामुळे आता थोडंसं उरक्त घेतो आणि सर्वात महत्त्वाच्या काही सूचना आपल्याला देणार आहे. इथे भगवंताचं येणं किंवा स्वामींची प्राणप्रतिष्ठापना होणं हे त्यांच्या इच्छेने, त्यांच्या मर्जीने आणि त्यांच्या आज्ञेने झालेलं आहे. त्यामुळे इथे आपण प्रतिष्ठापना भगवंताच्या आशीर्वादाने केलेली आहे. इथे मूर्तीमध्ये आपल्याला पावित्र्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. विविध प्रकारच्या मंत्रांनी आपण त्यांच्यामध्ये प्रतिष्ठापना केलेली आहे. प्रत्येकाला वाटतं की भगवंताला स्पर्श करावा, प्रत्येकाला वाटतं की भगवंताची आपण सेवा करावी, परंतु फक्त भगवंताला स्पर्श करूनच सेवा होते का? नाही. आता लक्षपूर्वक सगळ्यांनी ऐकून घ्या. इथे जे राहणारे सदस्य असतील, जे सेवा करणार आहेत, इथे यांचं येणं म्हणजे आपल्या भाग्याचं कारण आहे. आणि आपला खऱ्या अर्थाने भाग्योदय जेव्हा येतो तेव्हा प्रत्यक्ष परब्रह्म इथे अवतीर्ण होत असतात. त्यामुळे या मूर्तीमध्ये चांगलं पावित्र्य ठेवा. श्रद्धेने, भक्तीने, प्रेमाने देवतेंची पूजा करा. अहंभाव ठेवू नका. तुझं माझं करू नका. मी करायचे, तू करायचे, तू करायचे, तो सगळा भाग वेगळा आहे. ज्यांच्या हातून सेवा घडणारच आहे त्यांच्या हातूनच सेवा घडणार आहे. अनुभव घेतलेला आहे. सुरुवातीला 50 लोक असतात, परंतु शेवटी एका व्यक्तीवर सगळी ती सेवा येते, बरोबर. आणि ज्या व्यक्तींकडून करून घ्यायची त्याच व्यक्तींकडून परमेश्वर करून घेत असतात. त्याच्यामुळे त्यांना एवढंच सांगा की बाबा तुम्ही आम्हाला सेवेसाठी योग्य ठरवलं आहे. आमचं जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत यथाशक्ती, यथाभक्ती आम्ही तुमची सेवा करू, तुमची पूजा करू. आणि सगळ्यांनी एकोपा ठेवा. या सेवेमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्या आणि ही सेवा विविध प्रकारे किंवा जशी आपण ठरवली आहे तशी ही सेवा, पूजा रोजची आनंदाने, प्रेमाने आणि भक्तीने करत राहा. आता परत एकदा स्वामींचं स्मरण करून माझे 2 शब्द इथे थांबवतो आहे. सेवा इथे थांबवतो आहे. बोलण्यामध्ये, कथेमध्ये काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. या 2 दिवसांच्या कार्यामध्ये स्वामींनी जशी बुद्धी दिलेली आहे
तशी शक्ती दिलेली आहे. त्या शक्तीने ही सेवा आपली इथे संपन्न होत आहे. आता आपल्याला इथे पूर्णाहुती करायची आहे आणि महाआरती इथे संपन्न करायची आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.